नमस्कार, मी श्रीनिवास म्हणजेच तुमचा बँकवाला साहेब. आपण मध्यंतरी रिझर्व्ह बँकेचा व्हॉट्सअपला मेसेज आले होते की CKYC बाबत. आपण त्यावर एक व्हिडिओ टाकला होता आणि नंतर आपण सांगितलं होतं की CKYC बाबत तुम्हाला सविस्तर माहिती देईन. तर आज जाणून घेऊया सर्वप्रथम आपण CKYC म्हणजे काय? सेंट्रल नो युअर कस्टमर ही अशी केंद्रीय प्रणाली आहे ज्यामध्ये तुमची KYCची माहिती नोंदवली जाते. म्हणजे लक्षात घ्या, प्रत्येक बँकेमध्ये पुन्हा पुन्हा आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो देण्याची गरज तुमची कमी होणार आहे. बँक खाते असू द्या, विमा असू द्या, म्युच्युअल फंड असू द्या किंवा इतर कुठल्याही आर्थिक सेवा ज्या आहेत, तिथं तुम्हाला प्रत्येक वेळेला हा 14 अंकी नंबर दिला तर बाकीचे डॉक्युमेंट देण्याची गरज नाही. हा 14 अंकी नंबर म्हणजे कसा? आधार कार्डचा नंबर वेगळा आणि हा नंबर वेगळा. तुमचा हा सेंट्रलाइज नंबर राहणार आहे. जसं पॅन कार्ड जसा एक नंबर असतो, आधार कार्डचा नंबर असतो, तसाच हा CKYCचा 14 अंकी नंबर असतो. जवळच्या बँकेमध्ये, शाखेमध्ये तुम्ही जर गेला, तुमचं तिथं सेव्हिंग अकाउंट असेल, तर तुम्हाला तिथं 14 अंकी नंबर तुमचा मिळून जाईल. लक्षात ठेवा, CKYC असली तरी सुद्धा बँकेच्या नियमानुसार माहिती अपडेट करण्यासाठी बँक तुम्हाला वेळोवेळी इतर कागदपत्रे मागू शकते. हे लक्षात ठेवा. अशा नवीन नवीन माहितीसाठी बँकवाला साहेबला नक्की सबस्क्राईब करा. तसेच कर्ज माहिती, सरकारी योजना आणि आर्थिक माहितीसाठी तुम्ही आमच्यासोबत जोडत राहा. धन्यवाद.